तुमचं नाव सांगा स्वाती नंदकुमार रुमाले. जरा मोठ्यानं. स्वाती नंदकुमार रुमाले. बरं. तुम्हाला काय त्रास होतं यापूर्वी? शुगर होती भरपूर. बरं. शुगरचा त्रास काय होता? काय वाढायचीच जास्त. मग काम करताना अशक्तपणा, विकनेस? यायचा. बरं. अशक्तपणा यायचा. मग यापूर्वी औषधं काय घेतली? घेतली होती, भरपूर घेतली. किती शुगर होती? 450, 400. आणि जेवणाच्या अगोदर? 250-300 व्हायची. बरं. मग आता इन्सुलिन घेता की गोळ्या घेता? दोन्ही पण थोडं कमी केले डॉक्टरने. आत्ता इन्सुलिन पूर्वी किती होतं? 20च आहे. कमी 20 युनिट. केलं नाही. बरं. म्हणजे एक टाईम का 2 टाईम? एक टाइम. एक टाइम? होतं. बरं. एक टाइम. म्हणजे पूर्वी 3 टाईम घेत होता. बरं. मग आता आपलं अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी तुम्ही चालू केलं. तुमच्या हातात आहे तेच ना? हां. अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी. मग हे चालू केल्यापासून काय फरक पडला? एकदम कमी आली. जेवणाच्या अगोदरची 90 आहे आता आणि जेवणानंतरची 190 आहे. 190 आहे. म्हणजे यापूर्वी जी होती ती जेवणाच्या आधी 250 होती होय. आणि जेवणाच्या नंतर 450 होती आणि ती आत्ता 90 आहे जेवणाच्या अगोदर होय. आणि जेवणानंतर 160 आहे. 190. 190 आहे. बरं. मग तुम्हाला याचा फरक चांगला जाणवतो? होय. आता काही त्रास नाही. बरं. थकवा पण येत नाही मला आता. बरं. मग आता डॉक्टरने इन्सुलिन कमी करायला सांगितलं पहिल्यापेक्षा? होय. बरं. मग आता हाही इन्सुलिनसुद्धा तुमचं कमी होऊन जाईल. होय. ठीक आहे. म्हणजे औषधापासून तुम्ही समाधानी आहात? आहे. एकच महिना झाला. हे आता दुसरा महिना आहे औषध. बरं. रुमाल साहेब, तुम्हाला काय सांगता येईल? औषध चांगलं आहे, कसं वाटतं तुम्हाला? एकदम बेस्ट आहे. सगळीकडे प्रयत्न केले, सगळ्या दवाखान्यावर सगळ्या डॉक्टरला भेटलो. बरं. काय कमी झालं नव्हतं, पण आता अगदी एक दिवस आहे. अँटोडी आणि अँटोस्टिक घेतल्यापासून हां. पूर्ण कव्हर आलं. ओके. 2 महिन्यात पूर्ण कव्हर आलं. आणि आता आम्ही कॉलेज पण सगळे सांगायला चालू केली की जेव्हा शुगर आहे हां. अँटोस्टिक आणि अँटोस्टिक घ्यायचा ना. ओके. ओके. धन्यवाद.